बुद्धिमापन चाचणी या विषयाअंतर्गत आज आपण पहिल्या प्रकरणास सुरुवात करणार आहोत। आपल्या पहिल्या प्रकरणाचे नाव आहे अक्षरमाला। या प्रकरणामध्ये इंग्रजी वर्णमालेवर आधारित प्रश्न विचारले जातात। या भागावरचे प्रश्न एका अक्षरांची मालिका किंवा अक्षरगटांची मालिका निर्माण होऊन बनतात। या अक्षरगटांमध्ये काही विशिष्ट संबंध असतो। प्रश्नात मालिकेतील काही पदे दिलेली असतात व गाळलेल्या ठिकाणचे पद आपणास शोधावयाचे असते। दिलेल्या अक्षर गटांमधील संबंध लक्षात आला की ते गाळलेले पद आपल्याला सहजरित्या शोधता येते। ह्याचाच अर्थ जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न दिलेले असतात तेव्हा आपल्याला स्वल्पविराम देऊन अक्षरगट किंवा अक्षरांची मालिका दिलेली असते। हे अक्षरगट 3, 4, 5 याप्रमाणे कितीही असू शकतात आणि मग अनुक्रमे आपल्याला 4, 5 किंवा 6व्या क्रमांकाचे अक्षरगट किंवा अक्षर शोधावयाचे असते। दिलेले जे अक्षरगट असतात यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असते, म्हणजेच काहीतरी संबंध असतो आणि हा संबंध आपल्याला शोधता आला की आपल्याला जे गाळलेला अक्षरपद आहे किंवा गाळलेला जो अक्षरगट आहे तो आपल्याला अगदी सहजपणे शोधता येतो। अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना शक्यतो जेव्हा तुम्ही परीक्षेला जाल तेव्हा परीक्षेमध्ये कच्च्या कामासाठी जी जागा दिलेली आहे त्या जागेमध्ये आपण जर खालीलप्रमाणे मांडणी केली तर ती आपल्याला अधिक उपयुक्त ठरते। ही मांडणी जी आहे ही आहे अल्फाबेट्सची, म्हणजेच अक्षरगटांची मांडणी। आपण पाहत आहात या पद्धतीने जर आपण अक्षरगटांची मांडणी केली तर आपल्याला या प्रकारचे प्रश्न सहजरित्या सोडवता येतात। अक्षरगटांची मांडणी आपण कशा पद्धतीने केलेली आहे ते एकदा पाहू। आपणास माहिती आहे की अक्षरगट सुरू होतात ए पासून, ABCD ते XYZ पर्यंत। या ABC पासून ते XYZ पर्यंत आपण अनुक्रमे 1, 2, 3, 4 पासून ते 25, 26 पर्यंत आपण क्रमांकन देणार आहोत, म्हणजेच नंबरिंग करणार आहोत। याचाच अर्थ A या अल्फाबेटला नंबर असेल 1 म्हणजेच 1, B या अल्फाबेटला क्रमांकन असेल 2, C या अल्फाबेटला क्रमांकन असेल 3। अशाच पद्धतीने कंटिन्यू करत आपण जाणार आहोत XYZ पर्यंत। X या अल्फाबेटला क्रमांकन असेल 24, त्याचप्रमाणे Y ला असेल 25 व Z ला असेल 26। अशा प्रकारची जर आपण मांडणी केली तर आपल्याला हे प्रश्न सोडवताना आपण सहजरित्या सोडवू शकतो व आपले कन्फ्युजन होत नाही, गोंधळ उडत नाही। आता अशा प्रकारचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे ते आपण एक्झाम्पल्स मधून पाहूयात। एक्झाम्पल क्रमांक 1 आपण पाहत आहात। एक्झाम्पल मध्ये आपल्याला 4 अल्फाबेट्स दिलेले आहेत। त्याच्यापैकी पहिला अल्फाबेट आहे L, दुसरा अल्फाबेट आहे N, तिसरा अल्फाबेट आहे P, आणि चौथा अल्फाबेट आहे R आणि याच्यानंतर आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन मार्क। याचाच अर्थ इथे आपल्याला 4 अक्षरांची मालिका दिलेली आहे आणि 5वे अक्षर आपल्याला शोधायचे आहे। हे अक्षर शोधताना आपल्याला हे जे 4 अक्षरे दिलेली आहेत त्यांचा संबंध जर लक्षात आला तर आपण जे 5वे अक्षर आहे ते अगदी सहजरित्या शोधू शकतो। आता ह्यांच्यामधील संबंध शोधताना आपल्याला आपण जी वरील प्रमाणे मांडणी केलेली आहे अक्षरांची, म्हणजेच अल्फाबेट्स लिहून त्यांना जे क्रमांकन केलेले आहे त्या क्रमांकांचा आपल्याला उपयोग इथे होणार आहे। कच्च्या कामासाठी दिलेल्या जागेतच आपण हे करणार आहोत। आपल्याला दिलेल्या उदाहरणामध्ये पहिले अक्षर आहे L। दिलेल्या मांडणीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल L या अल्फाबेटला क्रमांकन आहे 12। त्याच्यानंतर पुढचा अल्फाबेट आहे N, कॅपिटल N। N या अल्फाबेटला क्रमांकन आहे 14। त्याचप्रमाणे P या अल्फाबेटला क्रमांकन आहे 16 आणि R या अल्फाबेटला क्रमांकन आहे 18। आपण हे क्रमांकन दिलेलं आहे। क्रमांकन अशा पद्धतीने आहे 12, 14, 16, 18 आणि अल्फाबेट्स आहेत L, N, P, R। तुम्ही जर बारकाईने पाहिले तर तुमच्या असं लक्षात येईल की 12 नंतर आलेलं क्रमांकन आहे 14। आता आपण क्रमांकनावरच कॉन्सन्ट्रेट करणार आहोत। 12 नंतर आलेलं क्रमांकन आहे 14, 14 नंतर आलेलं क्रमांकन आहे 16, 16 नंतर आलेलं क्रमांकन आहे 18।
ह्याचाच अर्थ जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की 12 नंतर क्रमांकन आलेला आहे 14, याचाच अर्थ 12 नंतर येणारा क्रमानुसार नंबर आहे 13, जो की त्यांनी वगळलेला आहे. 14 नंतर येणारा क्रमांकन आहे 15, तो न घेता त्यांनी क्रमांकन घेतलेला आहे 16, ह्याचाच अर्थ मध्ये येणारा 15 त्यांनी एलिमिनेट केलेला आहे, म्हणजेच तो गाळलेला आहे. त्याचप्रमाणे 16 नंतर 17 न येता तिथे आलेला आहे 18, याचाच अर्थ प्रत्येक नंबरमधून जो पुढचा नंबर येणार आहे तो नंबर गाळून त्यांनी त्याच्या पुढचा नंबर घेतलेला आहे. याचाच अर्थ जे शेवटचा अल्फाबेट आहे आरच्या पुढील नंबर आहे 18, 18 नंतर येणारा नंबर आहे 19, तो नंबर आपण वगळणार आहोत आणि त्याच्या पुढचा जो नंबर आहे याचाच अर्थ तो नंबर आहे 20, तो असेल आपला नंतरचं क्रमांकन. आणि 20 या नंबरला जर तुम्ही मांडणीमध्ये पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल 20 या नंबरला जे अल्फाबेट आहे ते अल्फाबेट आहे टी. याचाच अर्थ या प्रश्नाचं उत्तर आहे टी. अशा प्रकारे आपल्याला 5वं गाळलेलं अक्षर मालिका मिळालेली आहे किंवा अक्षरगट मिळालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला इतर काही प्रश्न सोडवायचे आहेत. हे जे एक्झाम्पल पाहिलं हे आपलं उदाहरणार्थ होतं, म्हणजेच काय, आपण कशा पद्धतीने 5वं पद शोधणार आहोत, त्यांच्यामध्ये संबंध कशा पद्धतीने लावणार आहोत याचं ते उदाहरण होतं. आता जी उदाहरणं आपण पाहणार आहोत ही उदाहरणं आपण त्यांच्या पर्यायांसहित पाहणार आहोत. म्हणजे मी प्रश्न सांगेल आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला 4 पर्याय दिलेले असतील आणि या प्रश्नाचं उत्तर आपण त्या 4 पर्यायांमधून शोधणार आहोत. चला आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूयात. दुसरं एक्झाम्पल आहे, याच्यातही पुन्हा 4 अक्षरगट किंवा अक्षरं दिलेली आहेत, 4 अल्फाबेट्स आहेत. एक्झाम्पल अशा पद्धतीने आहे, पहिला अल्फाबेट आहे Y, दुसरा अल्फाबेट आहे T, तिसरा अल्फाबेट आहे O, आणि चौथा अल्फाबेट आहे J, आणि 5वा अल्फाबेट आपल्याला शोधायचं आहे. त्याच्यासाठीचे पर्याय आहेत, पहिला पर्याय आहे F, दुसरा पर्याय आहे G, तिसरा पर्याय आहे E, आणि चौथा पर्याय आहे D. दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आता हे पर्याय शोधत असताना दिलेल्या 4 अल्फाबेट्स मधला संबंध शोधणे आपल्याला गरजेचे आहे. त्याच्यासाठी आपण दिलेले जे अल्फाबेट्स आहेत त्यांना क्रमांकन देऊन घेऊ. क्रमांकन तुमच्या लक्षात आलंच असेल, जे पहिल्यांदा आपण लिहिलेले आहेत अल्फाबेट्स, म्हणजे जी मांडणी केलेली आहे कच्चं काम म्हणून, त्या मांडणीमधलंच आपण क्रमांकन जे दिलेले अल्फाबेट्स आहेत त्यांना देणार आहोत. क्रमांकन अशा पद्धतीने असेल, Y साठी क्रमांकन आहे 25, T साठी क्रमांकन आहे 20, O साठी क्रमांकन आहे 15, आणि J साठी क्रमांकन आहे 10. म्हणजेच हे जे क्रमांकन मिळालेलं आहे आपल्याला, हे क्रमांकन अशा पद्धतीने आहे 25, 20, 15 आणि 10. अतिशय सोपं उदाहरण आहे हे. तुमच्या लक्षात येईल लगेच की 25 नंतर आलेला क्रमांकन आहे 20. याचाच अर्थ 25 मधून किती वजा केलेले आहेत, तर 5 वजा करून आलेले आहेत 20. याच 20 मधून 5 वजा केलेले आहेत, आलेलं उत्तर आहे 15. याच 15 मधून 5 वजा केलेले आहेत, आलेलं उत्तर आहे 10. म्हणजे प्रत्येक क्रमांकापासून, म्हणजेच 25 पासून सुरुवात केलेली आहे, प्रत्येक क्रमांकामधून 5 वजा करत आपण J पर्यंत पोहोचलो आहोत. Jचा क्रमांकन आहे 10. याचाच अर्थ जे पुढचं क्रमांकन आहे याच्यासाठी, ते मिळवण्यासाठी सुद्धा आपण काय करणार आहोत, Jचं जे क्रमांकन आलेलं आहे त्याच्यातून 5 वजा करणार आहोत. Jचं क्रमांकन आहे 10. 10तून जर आपण 5 वजा केले तर आपल्याला क्रमांकन मिळत आहे 5. याचाच अर्थ दिलेली जी मांडणी आहे त्याच्यामध्ये 5 या क्रमांकासमोर जो नंबर आहे ते असेल आपलं अचूक पर्याय. आणि दिलेल्या मांडणीमध्ये 5 या क्रमांकासमोर आहे अल्फाबेट E. याचाच अर्थ दिलेले जे पर्याय आहेत त्याच्यामध्ये तिसऱ्या नंबरचा पर्याय कॅपिटल लेटर E हे आपलं अचूक उत्तर आहे.